नमस्कार मित्रांनो, आज आपण MPSC कंबाईन या एक्झाममध्ये विचारण्यात आलेले सायन्स या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, टिंबटिंब हे हरितगृह वायू आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CH4 व CO2. परावर्तित पारणांमुळे भूपृष्ठाचे तापमान वाढण्याच्या प्रक्रियेला हरितगृह परिणाम असे म्हणतात. मिथेन, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन हे हरितगृह वायू आहेत. प्रश्न 2 पाहूया. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाताचे शेत. मिथेन निर्मितीचे प्रमुख स्रोत म्हणजे पशुसंवर्धन, गॅस, तेल, कोळसा आणि इतर उद्योगातून घनकचरा, सांडपाणी आणि तांदळाचे उत्पादन या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 3, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NO2 आणि CO2. नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांच्या उत्सर्जनामुळे आम्लपर्जन्य होते. सामान्य पावसाचा pH 5.6 एवढा असतो आणि पावसाचा pH 5.6च्या खाली गेल्यास त्यास आपण आम्लपर्जन्य असे म्हणतो. प्रश्न 4, सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे, त्याचे कारण म्हणजे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात. इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातली साखर नियंत्रणात ठेवते. हे संप्रेरक कमी पडल्यास मधुमेह हा विकार होतो. प्रश्न क्रमांक 5, मादक पेय तयार करण्यासाठी टिंबटिंब वापरले जात नाही आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यीस्ट. यीस्ट हा एकपेशीय सूक्ष्मजीव बुरशी आहे. यीस्ट हे किण्वन प्रक्रियेद्वारे साखरेचे कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोलमध्ये रूपांतर करते. प्रश्न क्रमांक 6, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1665 साली सर्वप्रथम पेशी हे नाव वापरात आणले. प्रश्न क्रमांक 7, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी टिंबटिंबमध्ये आढळतात आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवाणू. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशींपासून बनलेले सूक्ष्मजीवांचे आकार भिन्न प्रकारचे असतात. जीवाणू हे स्वयंपोषी, परपोषी, मृतोपजीवी असू शकतात. प्रश्न क्रमांक 8, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती टिंबटिंब आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विखंडन. जीवाणूंमध्ये द्विखंडनाद्वारे पुनरुत्पादन घडून येते म्हणून ही पद्धती सर्वात प्रभावी आहे. प्रश्न क्रमांक 9, कवक पेशींची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कायटिन. कायटिन हा बुरशी आणि कवकामधील पेशीभित्तिकेचा मुख्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुसी. मुसी हे ब्रायोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येते. प्रश्न क्रमांक 11, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प राहणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पायरोगायरा. स्पायरोगायरा झिग्ना मेटालिस गटातील तंतुमय अपुष्प शैवाल आहे. सामान्यतः हे शैवाल स्वच्छ पाण्यात आढळून येते. प्रश्न क्रमांक 12, स्पायरोगायरा टिंबटिंब शेवाळ आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरित. स्पायरोगायरा हरित शैवाळ आहे. प्रश्न क्रमांक 13, स्पायरोगायरा प्रजनन खालीलपैकी टिंबटिंब पद्धतीने होते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शाकीय किंवा लैंगिक नाही. प्रश्न क्रमांक 14, बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृढ. दृढ ऊती वनस्पतींची वाढ थांबलेल्या भागात आढळून येतात. नारळाचे कवच दृढ ऊतीचे उत्तम उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 15, सूर्यफूल हे टिंबटिंब वनस्पती आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्विबीजपत्री. या वनस्पतीमध्ये 2 बीज असतात. या वनस्पतींच्या फुलांच्या पाकळ्या या 4, 5 किंवा त्या पटीत असतात. प्रश्न क्रमांक 16, मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वार्षिक. प्रश्न क्रमांक 17, मलेरिया रोग टिंबटिंबमुळे होतो. योग्य पर्याय निवडा.
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लाझ्मोडियम. एनाफिलिस डासाची मादी प्लाझ्मोडियम वायवॅक्स सदर आदिजीवाचा वाहक असते. 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 18 गोगलगाय टिंबटिंब ह्या संघात मोडते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोलुस्का. या वर्गातील प्राण्यांचे शरीर मृदू असते, शरीर कवचाने आच्छादलेले असते आणि त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित रचना असते. या गटातील बहुतांश प्राणी हे समुद्रात राहतात. या प्राण्यांच्या बाहेर टणक आवरण असते, उदाहरणार्थ गोगलगाय, पायला, शीप, ऑक्टोपस इत्यादी. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वटवाघूळ. वटवाघूळ हा उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 20 ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पक्ष्यांचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 21 पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असेल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती. प्रश्न 22 उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांचे सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 ग्रॅम प्रतिदिन. मिठाचे कमी प्रमाणातील सेवन उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि प्रतिदिन 5 ग्रॅम मिठाचे सेवन करावे. प्रश्न क्रमांक 23 आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्बोदके. शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणून कर्बोदकांकडे पाहता येते. गहू, तांदूळ, मका, बटाटे याचे प्रमुख स्रोत आहेत. शरीराचे ऊर्जागृह म्हणून ते काम करतात. प्रश्न क्रमांक 24 मेद हे अन्नशंकूच्या टोकास दाखविले जातात कारण. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असंतृप्त मेद आम्ल घन. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात. प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे हे गृहीत धरून. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कप आईस्क्रीम. प्रश्न क्रमांक 26 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डी. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर सूर्यप्रकाशाला प्रतिसाद म्हणून त्वचेखाली जीवनसत्व ड ची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 27 जीवनसत्व अ, ब, क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोड्या निवडा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ या जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा होतो. ब या जीवनसत्वाच्या अभावी बेरी आणि क याच्यासाठी स्कर्वी आणि के या जीवनसत्वाच्या अभावाने रक्तस्राव होतो. प्रश्न क्रमांक 18 कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गॅमा. अन्न साठवणुकीसाठी त्यातील जंतूचा नाश करण्यासाठी अन्नावर गॅमा किरणांच्या सहाय्याने किरणोत्सार प्रक्रिया केली जाते. प्रश्न क्रमांक 29 कोणता नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ निकट दृष्टिता. निकट दृष्टिता असणाऱ्या व्यक्ती जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतात परंतु दूरच्या वस्तू यांना अस्पष्ट दिसतात. अंतर्वक्रभिंग वापरून हा दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 30 फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्ताचे शुद्धीकरण. वातावरणातील ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळणे आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडण्याचे काम फुफ्फुसांमार्फत केले जाते. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.